नमस्कार मित्रमंडळी, मी बाळासाहेब गायकवाड. तर तुम्हाला आज मी एवढंच तुमच्याकडे मागणं करतोय की तुम्हाला एक थांबा, तुम्ही लगेच असं स्किप करू नका. तुम्ही माझं 1-2 मिनटं, तुम्ही सगळ्यांचं एवढं सगळ्या नेते मंडळींना तुम्ही सगळ्यांना ऐकता. आता मला सुद्धा ते तुम्ही 2-3 मिनटं माझे तुम्ही ऐकाच. तुम्हाला सांगतो, एवढं ते 8 दिवस माझ्या आपल्या भागात सोलापूर जिल्ह्यात असन, पूर्णच भागामध्ये, आता विदर्भ असन, पश्चिम महाराष्ट्र, सगळ्याच भागातलं टोटली वाहून कुणाचंही काय राहिलं नाही. तर तुम्हाला एक सांगायचंय मला, तर कुणाचं न राहता ह्या शासनाकडे एवढी सुद्धा तत्परता नाही की बाबा तुम्ही एवढ्या दिवसापासून तुम्ही निवडणूक जसं लढला आणि जसं तुम्ही सत्तेत आला तेव्हापासून तुम्ही म्हणताय की योग्य वेळ आली की तुम्हाला कर्जमाफी देऊ. का हो, तुम्हाला असं वाटत नाही का की एवढं मोठं शेतकऱ्याचं गोरं डोहरं वाहून गेली. आमच्या माडा तालुक्यातली 2-3 किलोमीटर पर्यंत पावसाचं पाणी, असं नदीचं पाणी बाहेर पसरलं गेलं आणि त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं, सगळं वाहून गेलं. पीक विम्याचं तसंच, 1 रुपयाचा पीक विमा तिथं बंद केलं. 2023 मधलं, खरीप मधलं, रब्बी मधलं, ज्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी अध्यादेश काढला होता किंवा 21 दिवस पावसाचा खंड पडलेला आहे, त्या ठिकाणी मंडळ अशी गृहीत धरण्यात यावेत, तर ते पण तुम्ही नाकारलं, ते पण दिलं नाही. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जे अध्यादेश काढताय, जे तुम्ही निर्णय घेताय, हे नेमकं फक्त दाखवायसाठी काढताय का? मग त्याच्यामध्ये तुमचं कसं काय बरं, त्याच्यामध्ये कुठं असं येत नाही की बाबा हे आम्ही तर काम केलं, इथं आम्ही हे काम केलं, तुमचं ते दिसत कसं काय नाही? पुन्हा पाऊस झाला, आता 8 दिवस झालं पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत, चालूच्या पीक विम्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं, महागाई पाठ जे काय क्लेम करायचे ते शेतकऱ्यांनी जी काय तक्रार करायची होती त्याचा काय तुम्ही विशेष ठेवला नाही. तुम्ही काय म्हणताय की आम्ही पाठीमागल्या 6-7 वर्षाचं, 5 वर्षाचं तुम्ही ते चेक कराल आणि त्याच्यानुसार कुठल्या वर्षात उत्पन्न किती घटलंय, कधी वाढलंय, तर त्याच्यानुसार तुम्ही त्याला पीक विमा देणार. मग ज्या वर्षात त्यांना पीक विमा पिकाचं नुकसान झालंय, खराब झालंय किंवा वाढलंय, हे जर तुम्ही मागल्या 5-6 वर्षाचं जर तुम्ही बघत असाल तर काय हो, तुम्हाला काय म्हणावं? आता माझ्याकडे शब्दच नाही तुम्हाला म्हणायसाठी की त्याच्यासाठी तुम्हाला काय बोलायचं. मग तुम्ही पीक विमा नेमकं त्या वर्षाचा कुठल्या आधारावर भरून घेताय, तुम्ही कशासाठी भरून घेताय? पाठीमागल्या 6-7 वर्षाचं उत्पन्नाचा उंबरठा काढायचा, कुठं ते काय करायचं? अहो, तुम्ही स्पष्टपणे तुम्ही सांगा ना की तुम्ही जी काय कंपन्या वगैरे आहे त्या कंपनीच्या घशामध्ये एवढं लाखो रुपये त्या कंपनीच्या घशामध्ये घालताय. ही लोक एवढे गोर गरीब लोक आहेत, ती एवढं कष्टानं घामानं ते कमवत असते ते शेतकऱ्याची जर अशीच अवस्था राहिली